सखी सावली काव्यांजली. काय तू ठीक आहे, आपण मुद्द्याचं. तू म्हणतोयस म्हणून उद्या मी ऑफिसला गेले आणि चुकून घसरून पडले किंवा मला काहीतरी लागलं और मी काही जंक फूड खाल्लं म्हणून बाळाला त्रास झाला तर कितीला पडणार आहे माहितीये तुला? तेव्हा तू आपल्या बाळाला काय उत्तर देणार आहेस? सॉरी, मला अर्ध रेंट हवं होतं म्हणून आय डिडंट कीप युअर इंटरेस्ट इन माइंड. हा, तुला एक गोष्ट सांगते विशू, नीट आहे. मी पुढे काय करायचं ठरवलं त्यापेक्षा तू काव्याच्या बाबतीत काय करायचं ठरवलंयस ना ते जास्त इम्पॉर्टंट. आपलं बाळ जन्माला यायच्या आधी काव्याच्या बाबतीत तुला डिसिजन घ्यावा लागणार आहे, हे तू लक्ष दे. हो साहेब, सोडा ना. हो साहेब, साहेब आमची काय चुकी नाही. ए शांत बसतो का? साहेब, सोडा की बघ. गप्प रहा. अहो काय चाललंय तुमचं? अजून किती वेळ तुम्ही मला असे बसून ठेवणार आहात? आणि तुमच्या साहेबांची मीटिंग अजून किती वेळ चालणार आहे? कधी फ्री होणार आहेत ते? येतील हो मॅडम. पुढे का आरडाओरडा चालू आहे? अहो, बघा ना या मॅडम. मला इथे इतका वेळ का बसवलंय तुम्ही? आवाज खाली. ही वेळ सुद्धा तुमच्यामुळेच आली, आमच्यामुळे नाही. अहो पण तुम्ही मला आता इतक्या आम्ही फक्त प्रश्न विचारणार, तुम्ही फक्त उत्तरं द्यायची. तीही खरी खरी. काय तर निकिता मॅडम, प्रीतम गुप्तेंचा स्टुडिओ तुम्ही बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलाय, हे खरंय का? अहो, खोटं हे. माझा त्याच्याशी काय संबंध? संबंध नाही. मग प्रीतम गुप्तेंच्या स्टुडिओमध्ये गुंड जे गेले होते ते गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेले होते का? ताब्यात घेतलंय त्यांना. थोडासा दम दिल्याबरोबर पोपटासारखे बोलले. तुमचं नावही घेतलं त्यांनी. आता पुढचं तुम्ही सांगा. प्रीतम गुप्तेंना त्रास द्यायचं तुम्ही आत्ताच ठरवलं की या पूर्वीपासून चाललंय तुमचं? अंजली गुप्तेंना ओळखता ना? काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला होता, आठवतंय ना? हो म्हणजे मला हरकत नाही. साळुंके मॅडम तुम्हाला आठवण्यासाठी मदत करतील. काय तसंही आमच्याकडे वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते. काय इथे ज्याची स्मृती गेलेली असेल ना तीही परत येते. काय साळुंके मॅडम, उद्या सकाळपर्यंत तर तुम्हाला सगळं आठवेल, मग बोलू आपण. ठीक आहे, मग आपण उद्याच बोलू. कुठे झालात महाराणी? लॉकअप तिकडे आहे. म्हणजे म्हणजे तुम्ही आमच्या ताब्यात आहात. चला. हे बघा, तुम्ही मला इथे ठेवू शकत नाही. मी माझ्या लॉयरला बोलवले, ते येतच असतील. मॅडम, आज कोर्ट बंद आहे, त्यामुळे तुम्हाला आज रात्र इथेच काढावी लागेल. काय तुमच्याकडे काही ऑप्शन नाही मॅडम? चला. हे बेड म्हणजे इथे असं खाली ओके ना? बेड हा ठीक आहे. हा बेड ओकेच आहे, पण म्हणजे हा बेड असा इथे पसरलेला ओके ना? मी खाली झोपू ना, तुला काही प्रॉब्लेम नाही? प्रॉब्लेम? एक काम कर, तू वर झोप, मी खाली झोप. तसं तसं नाही का अंजली. म्हणजे तर मी असा खालती एकटा झोपलो आणि तू अशी बेडवर झोपलेली असशील तर भीती वाटेल ना तुला? नाही. वाटू शकते. कधी कोणालाही कशी भीती वाटू शकते ना. मला वाटलं म्हणजे इफ यू इन्सिस्ट मी वर यु नो. ओ अच्छा, असं आहे का? हा म्हणजे आता काही गोष्टी बदलल्या आहेत, काही सिच्युएशन्सही बदलले आहेत. स्त्रीच्या पलीकडचंही आता नातं. मग तर मग काय? मी तुझ्या जवळ असलो तर तुला जास्त समजून घेता येईल ना मला.